नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा 8 सप्टेंबर भागामध्ये चंची म्हणते, मम्मी ए मम्मी, अजून इथं जेवणाचा पत्त्या नाही आणि तू शतपावली का करते? दुर्गी म्हणते, चंचे आता गणपती येणार ग. चंची म्हणते, हां मग त्याचं काय? ती म्हणते, बघ ना पण ताईच नाही. चंची म्हणते, मग त्याला काय होतंय? तिची आहे की डुप्लिकेट, तिने काम भागव. आणि काय का मम्मी, त्या अक्षदाचा पहिलेच गणपती उत्सव ना, त्या पहिले मी किती छान आरस करायचे. दुर्गी म्हणते, विसरली का? मी तुला करायला लावायची. ती म्हणते, होय ग, पण त्यावेळेस असं वाटायचं एक न एक दिवस ह्या घरामध्ये गणपतीची पूजा मीच करणार. पण कसलं काय, सगळ्या स्वप्नाचा चुराडा झाला. मग म्हटलं कशाला ह्या फंद्यात पडायचं, आपलं निवांत बसायचं. दुर्गी म्हणते, चंचे मेहनतीचं फळ मिळतंय आणि आपण मेहनत करत राहायची. ह्या घरात टिकायचं असेल तर ह्या लोकांच्या पुढं पुढं करावंच लागल. चंची म्हणते, मग तूच मेहनत कर, माझ्या वाटीची कामं तूच कर. मग ह्या घरामध्ये तू राहशील तर मला ठेवूनच घेशील. घरातील कामं करण्यात मला काही इंटरेस्ट नाही. दुर्गी म्हणते, चंचे मग तुला कशात इंटरेस्ट आहे ग? चंची म्हणते, अधिपतीला बरबाद करण्यात. ती निघून जाते, पण दुर्गी विचारात पडते. अक्षरा अरस करत असते तेवढ्यात दुर्गी आणि चंची येतात. दुर्गी म्हणते, काही मदत करू का? अक्षरा म्हणते, नको, आम्ही करू. आता दुर्गी रागाने आत निघून जाते. आजी म्हणते, वा सुनबाई, मस्त आरस केली ग. अक्षरा म्हणते, गोविंद काका आणि धनाजी काकांनी मदत केली ना, मग झालं पटकन. आजी म्हणते, मला वाटलं होतं यावर्षी भुई नाही ना, तर काय खरं नाही. गणपतीचं कसं होणार असं वाटलं होतं, पण बघ तू पुढाकार घेऊन सगळं नीट केलं. अक्षरा म्हणते, बरं तुम्ही इथंच थांबा, काही चुकलं तर सांगा. आजी म्हणते, अगं तुझ्याकडून काय चुकतं या, लय बेस्ट झाले बघ. आजी म्हणते, मी वाती वळायला घेते. ती निघून जाते आणि चारू येते आणि म्हणते, झाली सगळी तयारी, मी पण थोडंसं डेकोरेशनचं सामान मागवलं होतं, त्याचा काही उपयोग होईल ना? अक्षरा म्हणते, करूया ना उपयोग. तेवढे चारूच येतो आणि पिशवी खाली ठेवत म्हणतो, अक्षरा हे बघ सजावटीचं सगळं सामान आणलं. अक्षरा हसून म्हणते, बाबा एवढं सगळं सामान? खरं तर तशी सगळी सजावट झाली, पण याचा करूया आपण काहीतरी उपयोग. मी आलेचा. चारूस म्हणतो, चारू मी यावर्षी ठरवलं गणपतीच्या सजावटमध्ये स्वतः लक्ष घालायचं. याच्यापूर्वी काय व्हायचं, मी यायचोच नाही खाली. ती भुवनेश्वरी होती ना इथे, पण आता तसं नाही. यावर्षी धूमधडाक्यात साजरा करायचा. हे धनाजी तू कुठे फिरतोस, हे अर्धवट का ठेवलंस? अक्षरा येते आणि चारूसकडे बघून तिला खूप बरं वाटतं. अधिपती ओंक्याला पैसे देतो. ओंक्या म्हणतो, अरे कंपनीच्या बॉक्समध्ये आहेत ना पैसे. अधिपती म्हणतो, त्याला हात लावू नकोस, हे पैसे घे आणि कामगारांना आजच मिठाई वाट. ओंक्या म्हणतो, तुला एक विचारायचं होतं, यावर्षी आपल्याकडं महिला कामगार आहेत, तर आपण लेझिम पथक बोलूया का? अधिपती म्हणतो, हां चांगलं आहे की, मागवा मागवा. ओंक्या त्यात काय विचारायचं, असले निर्णय तू फटाफट घेऊन टाक. इकडे नीरा आणि निखिल पण डेकोरेशन करत असतात. तेवढ्यात विद्याच्या घेऊन येते आणि म्हणते, अरे वा काय छान सजवलं तुम्ही. अरे एवढं कशाला करत बसला, आणि तुमचं घरचं आता कधी करणार आहे? हिरा म्हणते, आई आम्ही आमचं घरचं विसरणार आहे का? निखिल म्हणतो, अहो आम्ही येताना सगळं करून आलो, आणि त्यात काय, हे माझं पण घर आहे ना. विद्या म्हणते, म्हणजे काय, जे काय आहे ना ते दोघींचंच आहे, आम्ही कोणाला देणार? हिरा म्हणते, आई प्लीज बाबांची काळजी घ्या. आता पुन्हा दोघं डेकोरेशन करायला लागतात आणि विद्याला खूप कौतुक वाटतं. अक्षरा स्टूलवर उभी असते आणि डेकोरेशन करायच्या नादात तिचा तोल जातो. तेवढ्यात अधिपती येतो आणि तिला झेलतो आणि तो अक्षराकडं बघतच राहतो. आता अक्षरा हळूच डोळे उघडते. तो काय आहे, वर कशाला चढलात? ए धनाजी. अक्षरा म्हणते, अहो आधी खाली तर उतरा. तो काय हो, मी अचानक आलो नसतो तर केवढ्याला पडलं असतं. तुम्हाला ही कामं करायची काय गरज आहे? अक्षरा म्हणते, अहो थोडंसंच राहिलं होतं म्हणून म्हटलं, एवढ्यासाठी कुणाला कशाला त्रास द्यायचा. आता अधिपती सगळीकडे बघून म्हणतो, आया 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 डेकोरेशन भारी केलं तो. अगं आई ग, लय भारी केलं. तुम्ही केलं होय? अक्षरा म्हणते, अहो मी एकटी नाही केलं. तो म्हणजे तुम्हीच केलं. ते अहो धनाजी काका होते, शांताताई होत्या, बाबा होते, आई पण होत्या. आता अधिपतीचा चेहरा पडतो. ती सगळ्यांनी मिळून केलंय. तो डोळेवर करतो आणि जायला लागतो. ते हात पकडून म्हणते, काय झालं, गप्प का झालात? तो काही नाही, पण त्याचा मात्र खूप मूड जातो. अक्षर म्हणते, माझं ऐकता का? आता त्यांच्यावर चिडू नका. तो अहो उगाच चिडायला मी काय वेडा वाटतो का?
मला सांगण्यापेक्षा ना त्या चारू आज सूर्यवंशीला. बरं पहिले ते एकटे होते, आता त्यांच्यासोबत तुमची आई पण आल्यात. दोघं मिळून काही ना काही उद्योग करतात. तुम्ही त्यांना एकदा समोर बसवा आणि म्हातारीला सांगा तुम्ही असं करू नका, नाहीतर अधिपतीचं टाळकं फिरल. बरं ते जाऊ द्या, हा हार्ड विषय. मला सांगा काय करायचं. तुम्ही एकटे कामं करू नका. ती त्याचा हात पकडून म्हणते, आता कसं, या इकडं. दुर्गी म्हणते, आधी वाटत होतं ताई ह्या घरात येऊच नाही, म्हणजे आपलं राज्य असेल. पण ती बाई आल्यापासनं असं वाटतंय ताई लवकरात लवकर घरला येऊ दे. काही किंमतच नाही राहिली ग मला. फार आडगळीत टाकून दिलंय. त्यांची म्हणते ती मास्तरडी यांची युती झाली आहे. ती आजी पण तशी काही कामाचीच नाही आहे. दुर्गी म्हणते, आणि मध्ये तो अधिपती आहेच की. त्यांची म्हणते, त्याला माझ्याकडे वळवला ना मग आपलं काम होईल. दुर्गी म्हणते, होय, समद्यांनी मिळून आरस केली. आपल्याला कुणीच नाही विचारलं ग. आपल्याला साधं काम पण नाही सांगितलं. तसं पण ताईकडे येऊन काय बी फायदा होणार नाही. आपली किंमत ह्या घरामध्ये भोपळ्यासारखीच राहणार आहे. त्यांचे काहीतरी केलं पाहिजे, लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे. अक्षरा तयारी करते आणि चारू म्हणते, झाली का ग तयारी. आजी म्हणते, आता अधिपती पोचलच. तेवढ्यात आवाज येतो, गणपती बाप्पा मोरया. दारामध्ये गणपती घेऊन अधिपती असतो. आता आजी अधिपतीच्या पायावर पाणी घालते. अक्षरा म्हणते, आई तुम्ही पूजा करा. यावर अधिपती रागाने बघायला लागतो. आता मात्र चारू घाबरते आणि अक्षरा त्याच्याकडे बघायला लागते. इकडे अक्षराच्या माहेरी निखिल गणपती घेऊन येतो आणि त्याच्या मागे इरा पण असते. पण दोघं जण एवढे गोड वागत असतात त्यामुळे विद्या भारावून जाते. दुर्गी म्हणते, मागच्या वेळेस ताई होती, तिनेच गणपतीची पूजा केली होती. लय आठवण यायली तिची. ह्या गणपतीला ती नाही. लय चुकल्यासारखं वाटायल्या. चारूस म्हणतो, कशाला जुन्या आठवणी. अधिपती म्हणतो, मावशे तू काळजी करू नको, मी आईसाहेबांना लवकरच घरला घेऊन येईल आणि तुम्हाला. अक्षरा म्हणते, अधिपती आणि मान हलवते. चारू म्हणते, अक्षरा तूच कर पूजा. ती त्या ओ असं काय करताय, पहिल्या पूजेचा मान तुमचा आहे. ती मान वगैरे काही नाही ग, माझी अशी इच्छा आहे पूजा तू करावी. आता अक्षरा पूजा करायला लागते आणि अधिपतीचा चेहरा खुलतो. आता दोघं पण पूजेला बसतात. गुरुजी जे जे सांगत असतात ते अधिपती करतो. अक्षराच्या माहेरी गुरुजी येतात आणि म्हणतात, झाली तयारी. बरं पूजेला कोण बसणार. विद्या म्हणते, इरा आणि निखिल. इरा म्हणते, आई. विद्या म्हणते, अगं तुझ्या बाबांना नाही बसता येणार, आणि तसं पण तुमचं नवीन लग्न झालं ना. इकडे अधिपती पूजा करत असतो आणि सगळे कौतुकाने बघत असतात. चारूस मधून चारूकडे बघत असतो, कारण ह्या गणपतीला भुवनेश्वरी नसल्यामुळे आणि चारू आल्यामुळे तो जरा जास्तच खुश असतो. आणि त्यात हळूहळू आता अधिपती पण बदलत असतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.